नमस्कार, मी नागेश विरकर, केंद्र प्रमुख, केंद्र किनिस्ते, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील चौथा घटक पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस अर्थात कविता राऊत. मुलांनो, आपण खेळ खेळत असतो. खेळ खेळणं ही तर आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हीच नैसर्गिक प्रवृत्ती आपण जोपासली, व्यवस्थित त्याच्यावर सराव केला, मेहनत घेतली तर आपण त्या खेळामध्ये चांगले यश संपादन करू शकतो. अशीच एक कविता राऊत छोट्याशा दुर्गम भागामध्ये, खेड्यामध्ये राहणारी शिकणारी मुलगी या धावण्याच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव कमवते. तर ती कशी बरं नाव कमवते या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहोत. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या आदिवासी पाडा, पाण्याच्या शोधासाठी जिथे मैलोन मैल भटकंती करावी लागते, त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फोटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रीय आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. आता ही जी पदकं असतात खेळामधली, त्याच्यामध्ये रौप्य, कांस्य आणि सुवर्ण काय असतं बरं? तर कांस्य पदक हे तांबे आणि जस्त या धातूंचं मिश्रण तयार करून बनवलेलं असतं. रौप्य पदक हे चांदीच्या धातूंपासून बनवलेलं असतं. तर सर्वोच्च सुवर्ण पदक हे सोन्यापासून, सोन्याच्या गिलावा देऊन त्या धातूपासून बनवलेलं असतं. तर कविता राऊतनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदकं प्राप्त केली होती. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. आता एक सावरपाडा एक्सप्रेस म्हणजे काय? तर जी रेल्वे गाडी 1-2 स्टेशनच फक्त थांबते, नाहीतर सुसाट धावत सुटते, तिला एक्सप्रेस म्हणतात. कविता राऊत सुद्धा त्या रेल्वेच्या वेगा इतकी सुसाट धावत होती, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जातं. चीन मधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दाने कविताला दिलासा दिला. चीन मधल्या स्पर्धेमध्ये 10,000 मीटर म्हणजे 10 किलोमीटर एवढा धावायचं असतं. अनेक देशामधले स्पर्धक असतात आणि या स्पर्धेमध्ये कविता राऊतने भाग घेतला, परंतु काही सेकंदांनी ती कमी पडली आणि ती स्वतः नाराज झाली की आपण जिंकलो नाही. परंतु तिची समजूत तिच्या आईने काढली. सगळ्या चुका माफ करून चांगली दिशा देण्याचं काम आपले आईवडील करत असतात मुलांना. तसंच कविता राऊतच्या आईने तिला दिलासा दिला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक ठिकाणी प्रसंगी आधार दिलाय. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताने चे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी समजले नाही. कविता राऊतचे आई वडील
एका खेड्यामध्ये राहणारे निरक्षर, त्यांना कोणत्या स्पर्धेत कुठं विजय झाला कसं कळणार? त्यामुळं जरी जिल्हा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं असलं तर त्यांना फार कौतुक वाटलं नाही, पण इतर लोक आणि शिक्षक तिचं कौतुक करत होते. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्यात धडे देण्यास सुरुवात केली. मुलांनो, तुम्हाला शिकवत असणारे शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त गुण शोधत असतात आणि त्याला तशा प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. तसंच या कविता राऊतला लाभलेले जे प्रशिक्षक आहेत विजेंद्र सिंग यांनी कविता ही उत्तम धावपटू होऊ शकते हे गुण हेरले आणि तिला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. तिच्या आईवडिलांची मानसिकता बदलवली आणि भोसला मिलिटरी स्कूल नाशिक इथं तिला सराव सुरू केला. मिलिटरी स्कूल काय असतं तर आपल्या एक शिस्तीचं शिक्षण जिथं दिलं जातं आणि देशाचं संरक्षण करणारे सैनिक बनवले जातात, अशा ठिकाणच्या शाळेला मिलिटरी स्कूल असं म्हणतात. आणि तिथं कविता राऊतचा धावण्याचा सराव शिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. धावण्याची तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमित करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिक फैलावते तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर इथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक इथे सराव आणि हर्सुल इथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताचे एक ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कवितांचा सांभाळ केला. बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत तरी असतात, त्यांचे गुण हेरून त्यांना मार्गदर्शन तरी करत असतात, पण आलेल्या अडीअडचणीवर मात करत असतात. या सिंग दाम्पत्य म्हणजे पती आणि पत्नी या दोघांनी या तिसऱ्या मुलीचा स्वीकार करून तिला आपल्या घरामध्ये ठेवून तिला सराव करण्यासाठी संधी दिली. असे अनेक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि विद्यार्थी सुद्धा अशा शिक्षकांच्या पात्रतेस पात्र होत असतात. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजे कविता हिचं यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कवितेच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची ही भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. बघा, आपण एखादी यश संपादन केलं तर नुसतं आपल्या आईवडिलांनाच अभिमान वाटत नाही, तर आपले नातेवाईक, आपलं गाव, आपला परिसर यांना सुद्धा अभिमान वाटत असतो. कविता राऊत दिल्ली इथं राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकली तर अख्खा गावाने दिवाळी साजरी केली की आपल्या भागातील मुलगी, आपल्या गावातील मुलगी दिल्ली इथं स्पर्धा जिंकली. स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावी लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकी भोवती निर्माण झालेली वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गरडा, यामुळे आपले लेख लय मोठी झाली याची शिक्षणात गेली असता रोज किमान एकदा तरी आईशी बोलून फोनवर बोले. यावरून त्या मायलेकीची गहिरे नाते दिसून येते. मुलांना, दिल्ली इथं कविता राऊत स्पर्धा जिंकली आणि तिच्या सावरपाडा या गावामध्ये
सगळी लोक, परिसरातील सगळी लोक जमा झाले. लोकप्रतिनिधी, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक, तिच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक आणि भव्य मंडपामध्ये तिचा सत्कार पाहून त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. तुम्ही सुद्धा असं एखादं कर्तबगारीचं काम केलं तर आई वडिलांना अभिमान वाटतो. आणि म्हणून कविता राऊची आई म्हणते, लय मोठी झाली आहे माझी लेक. मुलांना असं काम करायला हवं की ज्या कर्तबगारीनं, ज्या कामानं आई वडिलांचं हृदय भरून यायला हवं. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळा समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काहीच सांगत नाही, कारण जे ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बालपणीच्या नात्यातील विणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल अशी तिच्या आई वडिलांना कधी वाटलेच नव्हते. कवितेच्या यशाचे सर्व श्रेय प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानावर काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले, म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. ग्रामीण भागातून राहून गेलेले जे विद्यार्थी आहेत, बरे शहरात जाऊ द्या, परदेशात जाऊ द्या, परंतु एक ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असते. आणि कविता राऊतला आवडायची ती नागलीची भाकरी, म्हणजे नाचणीची भाकरी आणि वांग्याची भाजी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. मुलांनो, एखादं यश संपादन करायचं असेल तर नुसती मेहनत करून, नुसतं प्रशिक्षक ठेवून चालत नाही, तर आपल्याला कोणीतरी दीपस्तंभ असावा लागतो, आपल्यासमोर आदर्श असावा लागतो. तर भारताची स्वर्णकन्या म्हणून जिला ओळखलं जातं ती पी.टी. उषा. या पी.टी. उषानं धावण्यामध्ये आपल्या देशाचं नाव गाजवलं होतं आणि तिच्याच पावलावरती पाऊल ठेवून कविता राऊत ही मेहनत घेत होती. धावण्यात सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्याला हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. कुठलंही ध्येय किंवा उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते. हा संदेश कविता आपल्याला देते. हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीही कसूर करत नाही. कविताचे एक झगमगाटी गोष्टीकडे लक्ष नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमुळे तिच्या शिक्षणात खंडही पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका बनलेली आहे. कविता राऊत एका खेड्यापाड्यामध्ये राहून आपल्यामध्ये असणाऱ्या धावण्याची कला जोपासते आणि आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावरती गाजवते. ही कविताच्या दृष्टिकोनानच नाही तर तुम्हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक ती दीपस्तंभ आहे. कविता स्वतःच्या जीवनाची नायिका बनली. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये सुद्धा असे चांगल्या कला गुण असू शकतील. तुम्ही सुद्धा मेहनत घेतली, शिक्षकांनी दिलेला सल्ला ऐकला तर असं नाव कमवू शकता. आणि कविता राव सारखं आपल्या देशात धावपटू असेल किंवा क्रिकेटपटू असेल किंवा आणखीन कोणत्या खेळात तुम्ही नाव कमवू शकता. हा आदर्श आपण या घटकामधून घ्यायचा आहे. धन्यवाद.